नमस्कार, माझा इंडिया न्यूज. काय आहे राजे शिर्के घराण्याचा इतिहास? राजमाता जिजाऊंनी शिरकाई देवीला नेमका काय नवस केला आज होता? शिरकोली गावामधील शिरकाई देवी यांच्या यात्रेनिमित्त सर्व भक्त भाविक यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत करतो. आणि या देवीच्या यात्रेनिमित्त राजे शिर्के घराण्याचा कुलवृत्तांत या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पवनेचा प्रभाव या वृत्तपत्राच्या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात येत आहे. तरी त्या प्रकाशनाचा कार्यक्रम आता इथं होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिरकाई माता की जय. महासम्राज्ञी येसुबाई प्रतिष्ठान याच्या वतीनं दरवर्षी एक महासम्राज्ञी येसुबाई स्मृती पुरस्कार हा प्रदान करण्यात येत असतो. यावर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडापटू असणाऱ्या गायत्री कळंबे यांना तो डिक्लेअर केला आहे. त्याचं वितरण आता करण्यात येत आहे. ज्येष्ठ सहकारी दीपक राजे त्रिंबकराव राजे शिर्के पाटील यांचा सन्मान करण्यात येत आहे. तरी त्याचा सन्मान त्यांनी स्वीकारावा ही विनंती. यानंतर आमचे कार्यक्रमाचे ज्येष्ठ प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांचाही सन्मान करण्यात येत आहे. या या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार गायकवाड यांचाही सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमचे ह्या कार्यक्रमासाठी आमचे ज्येष्ठ कवी लेखक सुरेश कंग हे उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान करण्यात येत आहे. यांचे सहकारी दीपक राजे शिर्के हेही उपस्थित राहिलेले आहे. त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. तो त्यांनी स्वीकारावा ही विनंती. नमस्कार. आज या ठिकाणी गायत्री सचिन कळंबे यांना महासम्राज्ञी येसुबाई साहेब स्मृती पुरस्कार 2026 आताच नुकता मिळालेला आहे. तर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना काय वाटतं, आता त्यांच्या भावना काय आहेत, ताई बोलतील आता. महासम्राज्ञी येसुबाई यांचा पुरस्कार भेटणं म्हणजे हे खूपच भाग्याचं काम आहे. आणि त्यांच्या इतपत आपली तर हे नाहीये, पण मला खूपच आनंद झाला आहे की हा पुरस्कार दिला मला. किल्ले धर्मेगड बहादूरगड येथील वंशज खऱ्या अर्थाने आज शिरकाई मातेचा उत्सव आणि या उत्सवानिमित्त आपले शिवाजीराव राजे शिर्के यांच्या पुस्तकाचं आज राजे शिर्के घराण्याचा कुलवृत्तांत या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी गेले 50 वर्षामध्ये खूप मोठं काम केलंय, खूप त्याच्यात संशोधन केलंय. राजे शिर्के घराण्याचा इतिहास शोधण्यासाठी
आता मग खूप मोठा परिश्रम करून आपल्या शिर्के घराणं काय आहे हे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचं मी सर्व शिर्के घराण्याच्या वतीने मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो, कारण एवढं त्याग समर्पण या घराण्याबद्दल आणि घराण्यासाठी योगदान दिल्याबद्दल खरंच त्यांचं कुणाही ऋण फेडू शकत नाही, एवढं त्यांचं काम मोठं आहे. परंतु त्याच धर्तीवर आज पुन्हा एकदा नवीन आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली आहे आणि या प्रकाशन आवृत्तीच्या निमित्ताने आज शिरकुली देवीच्या देवस्थानाच्या महोत्सवानिमित्त आज महाराणी येसूबाई पुरस्कार सुद्धा त्यांना आज त्यांनी या निमित्ताने देण्याचा दिला आहे. त्या आमचे कळंबेताई यांना या 2026चा महाराणी येसूबाई महासम्राज्ञी महाराणी येसूबाई पुरस्कार 2026 हा त्यांना बहाल झालाय. त्यांना खूप शुभेच्छा. त्यांच्या कामानिमित्त आमच्या सर्व टीमने त्यांना हा पुरस्कार दिलाय. त्यांना पुढील शुभेच्छा देतच आहोत. परंतु मी सर्व राज शिर्के घराण्याच्या वतीने मी सर्वांना शिरकोली देवस्थानच्या वतीने या देवस्थानच्या किंवा आजच्या उत्सवाच्या खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. या महाराष्ट्राला शौर्याची मोठी परंपरा आहे आणि या शौर्य गाजवणारी अनेक घराणी ही शिवकालात उद्याला आलेली आपल्याला दिसतात. पण त्या पूर्व काळातही अनेक घराण्यांनी शेकडो वर्ष शौर्य गाजवलेलं आहे. त्याच्यामध्ये शिर्के घराणं महत्वपूर्ण आहे, कारण या शिर्के घराण्याचा इतिहास साधारण 1500 वर्षे मागे जातो आणि यापर्यंत जाऊन तो शोधण्याचा प्रयत्न ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक शिवाजीराव शिर्के यांनी केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नातूनच शिर्के घराण्याचा कुलवृत्तांत समोर आलेला आहे आणि त्याची दुसरी आवृत्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाली आणि त्या निमित्ताने मामांचं म्हणजे शिर्के मामांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण घराण्याचा जाज्वल्य इतिहास आणि शौर्याची परंपरा ही पुढच्या पिढ्यांसाठी एक मार्गदर्शक, प्रेरक आणि आपल्या घराण्याचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी अशा कुलवृत्तांतांची नितांत गरज असते. कारण कुलवृत्तांतासाठी मूळ पुरुषापासून असलेली वंशावळ असेल, शौर्याची परंपरा असेल आणि देशासाठी केलेले योगदान असेल, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि शिर्के घराण्याचा मूळ पुरुष म्हणून वज्रपाल यांना संबोधलं जातं. तेव्हा वज्रपालांपासून कोकणातल्या भूमीवरती असलेल्या शिरकाणापासून आजवरच्या सगळ्या पार्श्वभूमीपर्यंत आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे शिवपूर्व काळात सुद्धा रायगडावरती असलेलं शिर्क्यांचं वर्चस्व, शिर्क्यांचं साम्राज्य हे अनेक गोष्टीतनं इतिहासात प्रतीत होतं आणि त्याचंही आज द्योतक असलेलं म्हणजे रायगडावर असलेली शिरकाई देवीचं मंदिर, कारण ज्याचं वर्चस्व असतं त्याची उपास्य देवता गडावर असलेली आपल्याला दिसते. आणि अशाच पद्धतीचं शिर्के घराण्याचं कुलदैवत असणाऱ्या शिरकाई मंदिराच्या पावन पवित्र परिसरामध्ये आणि विशेषतः शिर्के घराण्याचं संमेलन एका अर्थाने होत असतं. अशा शिरकाई देवीच्या उत्सवाच्या प्रसंगी हा समारंभ पार पडतोय. ही सर्व शिर्के कुळासाठी सुद्धा एक अत्यंत आणि महत्वाची बाब आहे. प्रत्येकाने आपल्या इतिहासाविषयी जागरूकता दाखवली पाहिजे आणि आपल्या इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी या कुलवृत्तांताचा अभ्यासही आपण केला पाहिजे, एवढंच मी या निमित्तानं म्हणतो. आणि आम्ही ज्याला मामा समजतो अशा शिर्के मामांच्या या कर्तृत्वाला सुद्धा सलाम करतो आणि धन्यवाद. आई राजा उदे उदे उदे, शिरकाई देवीचा उदे उदे उदे. आज या मंगलमय प्रसंगी इतिहासाचे प्रचंड मोठे अभ्यासक शिवाजीराव शिर्के यांच्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. त्यांनी शिर्के घराण्याचा संपूर्ण इतिहास 2011 साली प्रकाशित केलेला होता आणि आता ही दुसरी आवृत्ती त्यांची या ठिकाणी प्रकाशित होत आहे. याचा खरोखर मनस्वी आनंद होत आहे. याच ठिकाणी मला वाटतं मागच्या पहिलं प्रकाशन झालं होतं आणि दुसरंही प्रकाशन याच ठिकाणी होत आहे, हे आणखीन एक विशेष बाब आहे. आणि या संपूर्ण पुस्तकाचे लेखक असलेले शिवाजीराव शिर्के यांचा खरोखरच इतिहासाचा प्रचंड मोठा अभ्यास आहे. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भ ग्रंथ चाललेले आहेत आणि अचूक अशी माहिती मिळवलेली आहे. मोठे मोठे इतिहास तज्ञ हल्ली त्यांच्या बरोबर नाही का सल्ला मसलत करतात की तुम्ही हे सगळं कसं काही साध्य केलं आणि कसं काही शोधलं. तर माणसाला जर एखाद्या गोष्टीचा ध्यास लागलेला असेल तर ती गोष्ट निश्चितपणे पुढं फलद्रूप होते.
याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे शिर्के मामा आहे. आणि त्यांचं हे पुस्तक संपूर्ण या परिसरातील असणाऱ्या शिर्के, पडवळ आणि आमच्यासारखे शिवाजीच्या आमचंही घराणं शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक घराण्यातला पैकी एक आहे. येसाजी कंकांचे आम्ही सारेजण वंशज आहोत. या सर्वांनी हे पुस्तक वाचावं आणि याच्यातून काही अर्थबोध घेऊन आपल्याला नवीन पिढी कशी घडवायची त्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खरं तर शिवाजीराव शिर्के यांची आहे. इतिहास हा होऊन जातो, परंतु त्या इतिहासातून काही शिकण्यासारखं नक्कीच असतं आणि ते नक्कीच शिकावं नवीन पिढीने. म्हणून शिर्के मामांचं कौतुक वाटतं की त्यांनी अशा ठिकाणी येऊन हे पुस्तक प्रकाशन केलंय. या प्रकाशनाच्या निमित्तानं मी शिवाजीराव शिर्के तसंच आता ज्यांना राणी येसुबाईच्या नावाचा महासम्राज्ञी येसुबाई पुरस्कार प्राप्त झाला त्या गायत्री कळंबे ही त्यांचीच कन्या आहे. पण मला असं वाटतं त्यांना त्यांच्या कन्येमध्ये येसुबाई दिसली. हेच फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांनाही या पुरस्काराच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. त्या खेळाडू आहेत, उत्कृष्ट लेखिका आहेत आणि त्यांचा परिचय साप्ताहिक पवनेच्या प्रवाहातून आम्हाला नाही का नेहमीच वाचायला मिळतो. त्यांचा एक अंक देखील नाही का साप्ताहिक पवनेचा प्रवाहाचा प्रसिद्ध झालेला आहे. तोही इथल्या सर्व मंडळींनी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. आज शिरकाई देवी शिरकोली याच्या यात्रेनिमित्त साप्ताहिक पवनेचा प्रवाह याचा विशेषांकाचं आणि राजे शिर्के घराण्याचा कुलवृत्तांत या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. या निमित्तानं मला अतिशय खूप आनंद होत आहे. या राजे शिर्के घराण्याचा कुलवृत्तांत या ग्रंथामध्ये मी शिर्के घराण्याचं मूळ बाबा शिरकोली कशी वसवली, इथं कुणी वसवली किंवा या इथं वज्रपाल हा माणूस शिर्के घराण्याचा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की हिंदुस्थानामध्ये तुमचे प्रभू रामचंद्र यांची सत्ता होती. त्यावेळेला त्या निधनामात गेल्यानंतर हिंदुस्थानाची सत्ता तोवर कुठं राजा याच्याकडे आली. त्याची राजधानी उत्तर प्रदेश तिथं हस्तिनापूर इथं होती आणि त्यावेळी सर्व हिंदुस्थानची आता हाच मी सगळा इतिहास सांगत बसत नाही आहे तर थोडक्यातच बोलणार आहे. त्याच्यात लढाई होऊन त्यातला एक माणूस इथं आला आणि त्याने शिरकोली बसवली वज्रपाल नावाचा. असा इतिहास सगळा मी तिथपासून म्हणजे प्राचीन इसवी पाचव्या शतकापासून तर संपूर्ण इतिहास लिहिलेला आहे आतापर्यंतचा. तर ह्या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये संपूर्ण ह्याच्या सहित सण वार ह्याच्या सहित मी उल्लेख केलेला आहे. तर तो सर्वांनी वाचावा आणि शिर्के घराण्याची माहिती आपण संपूर्ण जाणून घ्यावी. आणि हे प्रकाशनाचा कार्यक्रम इथं ठेवण्याचा उद्देश की या यात्रेनिमित्त संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व राजे शिर्के घराण्यातील व्यक्ती या शिरकाई देवीच्या दर्शनासाठी, कारण या शिरकाई देवीचं महत्व एवढं मोठं आहे की शिरकाई देवीच्या या दर्शनाला टोळी बांगडी करण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी टोळी बांगडी करण्यासाठी 16व्या शतकात जिजाऊ माता छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा इथे येत असतात आणि येत होत्या. आणि त्यांनी त्यावेळेला शिरकाई देवीला नवस केला की शिरकाई देवी माझ्या पुटी असा पुत्र जन्माला घाल की आज चाललेला अन्याय तो दूर करेल. शिरकाई देवीने त्यांना कौल उजवा दिला आणि तथास्तु ही केल्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर झाला. अशा प्रकारे या शिवराईचं शिरकाई देवीचं महत्व आहे. फक्त शिवाजी महाराज त्यांनीच या देवीला रायगडावर नेलेलं आहे. जिजामाता म्हातारे वयस्कर झाल्यामुळं त्या काही इथे येऊ शकत नव्हत्या. मग शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं आणि मग हे तिकडे नेलेलं आहे. त्याच्या अगोदर 12व्या शतकामध्ये जाफराय शिर्के आणि शंकरराय राजे शिर्के यांनी शिरकाई देवीचं इथं स्थापना केलेली आहे अशी इतिहासामध्ये नोंद सुद्धा आहे. तर जास्त काय हे सर्व या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी वाचावा आणि माहिती घ्यावी एवढंच मी सांगतो. आणि मी मनापासून शिरकाई देवी शिरकोळे इथं सगळे मान्यवर इथं आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो.
सगळ्यांनी त्यांच्या वेळ काढून शिरकाई देवीचं दर्शन आणि शिरकाई पुरस्कार जो दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे आल्याबद्दल खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. माझा इंडिया न्यूज, शिरकाई देवस्थान, सिरकोली.